नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. नाशिकहून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी आपल्या समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षांपासून अंधश्रद्धेच्या विरोधात आणि सामाजिक परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विकत घेण्याचे धाडस एका भोंदू बाबाच्या समर्थकांनी केले आहे. अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना लाचेचे आमिष दाखवून तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण अंनिसच्या या वाघाने लाच घेणाऱ्यांना थेट पोलीस ठाण्याची पायरी दाखवली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी काकडे बाबा सध्या लासलगाव पोलीस अंतर्गत गजाआड आहे. अंनिसच्या तक्रारीमुळे या भोंदूचा दरबार बंद झाला आणि त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पण हा कायदेशीर फास आवळला गेल्यामुळे बाबाचे समर्थक आणि नातेवाईक चांगलेच धास्तावले आहेत. याच भीतीपोटी भोंदूबाबाच्या भाच्याने एका राजकीय कार्यकर्त्याला मध्यस्थी घालून कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. पैशांचे गाठोडे समोर ठेवून हे प्रकरण मिटवण्याची गळ घातली गेली. मात्र चांदगुडे यांनी या आमिषाला बळी न पडता लाच देऊ पाहणाऱ्यांचा फोनवरच चांगलाच समाचार घेतला व नाशिक इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता त्यामागील सूत्रधारांचा शोध आता पोलीस घेत आहेत. भोंदूगिरी करणाऱ्यांचे समर्थक आता पोलिसांच्या रडारवर आले असून अंनिसने घेतलेल्या या कणखर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. भोंदूगिरीचा बाजार बंद करणाऱ्या या क्रांतीच्या लढाईत अशा प्रवृत्तींना जागा नाही, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा एवन न्यूज महाराष्ट्र. प्रतिनिधी नाशिक. निफाडमधील भोंदू महेशगिरी काकडे याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आमच्यावर या भोंदू बाबाच्या संबंधितांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला पैशाच्या स्वरूपात लाच देण्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. लाच घेणे जसा गुन्हा आहे तसं देणे पण गुन्हा आहे. त्यामुळे या भोंदूच्या नातेवाईकांच्या आणि संबंधितांच्या विरोधात आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे.